बघ मी घाई तरी तर तुझी स्टेटिंग बस 2 आहे. चांगली इमानदारी कमी 15 मिनिटामध्ये डबल हप्ता भरायची गॅरंटी. थोडंसं फास्ट करायला. हां फास्टच करून राहिलो पण एकदम जास्त घाई करणं बेकार आहे. हो तेच. 5 मिनिटं लेट गेली काही बिघडणार नाही. म्हणजे जेवढी चांगली दिसेल अजून चांगलं होईल तुला. चांगलं म्हणते चांगला लुक येईल तुझ्याला. घरचे लोक म्हणतील नाही थोडं चांगलं असतं. 10 लोक विचारतात 10 लोक 2 लोक माझ्या दुकानामध्ये येतील. जरुरी आहे तुला जेवढं चांगलं पण तेवढे लोक मला विचारतील तुला विचारतील. 2 लोक तुम्हाला दुकानापर्यंत येतील. त्याच्या आधी स्टेटिंग कधी गेली? याच्या अगोदर लास्ट इयर केली होती सप्टेंबर समथिंग मध्ये. त्याच्यानंतर नाही केली. मी जसं कोण केलं तसंच ठेवायचं मेंटेनन्स. तुला जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण आली डायरेक्ट दुकानात जाऊन जातो मी असंच तुला केस बोलून देते. ठीक आहे फक्त मला व्हिडिओ पाहिजे हे आठवण ठेवतो. मग केसाला असंच मेंटेनन्स ठेवायचं. केसाला खराब नाही केसाची केअर करायची. केस एक वेळा गेले तर वापस येणार नाही. ठीक आहे शॅम्पू कंडिशनर वगैरे चांगलं यूज करायचं. लोकल यूज नाही करायचं. केमिकल यूज नाही करायचे. केमिकलपासून 2 हात दूर राहायचे. लोकल म्हणजे 4 आणि 8 वाले ते यूज नाही करायचे. चांगल्या क्वालिटीच्या केसाला ज्याची गरज आहे तेच द्यायचं केसाला. शॅम्पू कंडिशनर कोणताही चांगलं असतं एखाद्या जो तुला सूट होते. काही सारे शॅम्पू असतात नाव नाही सांगतो व्हिडिओ चालू आहे त्यांच्या प्रमोशन. ठीक आहे फुकट त्याला त्यांच्याकडे प्रमोशन करून ॲड ठेवायचं. ठीक आहे हे सगळ्या गोष्टी तुला कॅमेऱ्याच्या नंतर चालू. पण केसाला मेंटेनन्स ठेवायचं. ते गेलेले केस वापस येऊ शकत नाही. त्याला खर्च भरपूर करावा लागते. डेमो दाखवू तुला केस कसे झाले तर पाहायचे तुला डेमो. आता मी पूर्ण झाल्यावरच बघते. एकदा बघून घे जमीस. मशीन कोणत्या कंपनीची आहे? आयकॉनिकची आहे 12,000ची मशीन आहे. ज्या मम्मीला पण पाहिजे तुला त्यांना पण सांगायचं त्याचे पैसे नाही लागत म्हणा. व्हिडिओ नाही काढू दिला तर पैसे लागतं. व्हिडिओ काढू दिला पैसे नाही लागत. त्याचे कटिंग राहो फेशियल राहो क्लिनअप राहो. हो व्हिडिओ राहिला तर पैसे व्हिडिओ नाही राहिला तर पैसे लागतात. चालते ते तुझी बहीण तुझे पप्पा सांगतील तुला. ठीक आहे त्यांना मी कालच दाखवलं मम्मीला आणि पप्पाला. माझ्या यूट्यूबवर चॅनल आहे ना यूट्यूबमध्ये चॅनलला फेसबुकमध्ये पेज आहे माझ्याला इंस्टाग्राममध्ये माझ्या रील जातात त्याचे पैसे भेटतात मला. हां
करायचं रोज चांगले व्हिडिओ स्वयंपाकाचे वगैरे असं त्याचे व्हिडिओ बनवायचे, चांगले दुकानाचे व्हिडिओ बनवायचे. तुझ्या इथे दुकान पण आहे. दुकानांचे काय व्हिडिओ होणार आहे? अरे कस्टमरला हँडल कसे करतं, काय रेट आहे दुकानामध्ये, कोणत्या कोणत्या गोष्टीचं करायचं. मॉडेल जमाना, मॉडेल जमान्यासारखंच हे करायचं, स्वतःला प्रेझेंट करायचं चांगल्याने, दुकानाला प्रेझेंट करायचं. आयडिया द्यावं लागेल. हां आयडिया द्यावं लागेल म्हटलं पप्पांना. हां सांगायचं पप्पाला. हां हेही सांगायचं तर आकाश तर करते ते आपल्या दुकानात. माझी दुकान केवढू शकतो बरं तरी मी करतो का नाही, मेन असते हिंमत करणं. पण रोज तुम्ही टाका लागते, असं नाही का आज केलं तू उद्या नाही करेन असं नाही. रोज स्वयंपाकच टाकायचं. मम्मी स्वयंपाकात तुमची आली स्वयंपाकाचे व्हिडिओ टाकायचे, पण स्वतःला अपडेट करायचे, जमान्यासारखा चालायचं, मागे नाही राहायचं जमान्याच्या. ठीक आहे. हां सोशल मीडियाचा जमाना आहे, हे तुम्हाला मागायचं. तर माहिती झालं अभ्यास करतं, ड्युटी लागून आहे म्हणून डिप्रेशन मध्ये येतं, असं नाही करायचं. शिक्षणाचा फायदा बी घ्यायचा. ऑप्शन बी ठेवायचं आणि ऑप्शन ए पण ठेवायचं. ड्युटी लागली तर ठीक आहे, नाही लागली तर ऑप्शन. हां याच्यामध्ये केले चांगलं, पण पैसे चांगले भेटतात. गव्हर्नमेंट ड्युटीला करायला याच्या समोर यूट्यूब फेसबुकच्या समोर. म्हणून ऑप्शन बी पण ठेवायचं आणि ऑप्शन ए पण ठेवायचं, दोघांबरोबर काम करायचं. कलाही पाहिजे आणि सायन्स बी पाहिजे. कलाही पण जरुरी आहे, सायन्स बी जरुरी आहे, अभ्यास बी जरुरी आहे. एखाद्याच भरोसा नाही राहायचं का नाही, ड्युटी असे काही सारे लोक आहेत, मुली आहेत शिकले सवरले घरी भांडी असतात, असं नाही पाहिजे. मग एवढाही नाही पाहिजे. माणसाला डेव्हलप करायचं, माइंडला पण आणि शरीराला पण. दोघांनी फ्रेश राहते, बिलकुल मागे नाही राहतो, कोणाला घाबरायचं नाही कोणत्या गोष्टीला. घरचे लोक बी आज नाही म्हणून तू तरक्की केली मग सगळेच टाकून एक्सेप्ट होऊन जातील. असं मग स्वतःला डेकोरेट करायचं, अपडेट करायचं नवीन याच्यामध्ये. समजून सांगायचं. घरचे लोक पहिले नाहीच म्हणतात कोणत्या गोष्टीला, समजून सांगायचं असं नाही, असं नाही तसं आहे म्हणतात. नाही ते सजेस्ट होतात ना. जो पण तुला होणार नाही प्रगती तो पण तुला येताच म्हणतो, पण इकडं तुला वाटलं नाही बरोबर आहे मग सगळं घरचे लोक पण सपोर्ट करतात. म्हणजे सुरुवात करणं गरजेचं असतं. तू म्हणशील नाही नाही आता नाही उद्या नाही, जब जागे तब सवेरा. कधी कोणापेक्षा स्वतःला कमी नाही समजायचं, असं आहे. तो त्याच्या घरी, आपण आपल्या घरी, आपण याच्यापेक्षा कमी नाही. हे कधी आठवण ठेवायचं. आपण कोणापेक्षा कमी नाही राहत, आपल्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट राहते. लागणार मी तुला कसं लागू देऊन कानाला. जे केस बहुत जबरदस्त आहे त्याला मेंटेनन्स बरोबर ठेवतील केस टिकून राहते. ठीक आहे. काही ग्राउंड केस तुझे आले, डार्क ग्राउंड नाही चांगले. हे असे केस करायला लोक पैसे खर्च करतात. मग मला सामान हायलाइट करायची गरज नाही का? नाही चांगले ते हेच तर केस हायलाइट पेक्षा कमी नाही. जबरदस्त केस आहेत तुझे, बहुत बढिया केस आहेत. याला फक्त मेंटेनन्स ठेव बरोबर. केमिकल पासून दूर राहत 2 हात. केमिकलचा यूज बहुत कमी करायचं. केसाला नॅचरल ठेवायचं.
देवाचं घर असतं आमचं. करून दिले. छान केले म्हटलं. त्याच्यामुळे छान केले म्हटलं. थँक्यू. याच्यापेक्षा छान दिसेल ना 2 मिनिटं होते सगळा. अजून जबरदस्त दिसेल. अजून हेअरकट केले तर अजून छान दिसतं. हां, मग त्यासाठीच तर म्हटलं प्रत्येक गोष्टीत पैसाच माहिती नाही ठेवा. आता तुम्ही प्रत्येक गोष्टीला पैशाचंच तोलता. तसंही पैशाची कमी नाही तुमच्या घरी. काही तुला नव्हतं. मोठे लोक काय करायचं. तुम्ही पण मोठे लोकच आहे ना. इथं माझ्या खायची सोय नाही आहे. फाटले फुटले पॅन्ट घ्यायला पैसे नाही माझ्याजवळ. असं असतं दोघे मम्मी पप्पा तुम्ही ना तू बी असतं यार मम्मी पप्पा सोबत झालं म्हणतं एवढे पैसे आहे तर मी चिन्हाच्या याच्यात राहिलो असतो का सांग बरं. तर आता शॉप आहे उद्या जाऊन काय माहिती मोठी शॉप बनवून जाईल. उद्या मी भरतो का वाचतो मलाच माहित नाही. मी गेलो आज झाला आली आपत राहिला माझा शॉप मोठा शॉप. मला आजची असं तिथं- नेगेटिव्हिटी नाही ठेवावं लागत. नाही नाही मी निगेटिव्हिटी नाही खरी सांगतोय सत्य गोष्ट आहे. तुझ्या आशीर्वाद व्हायला पाहिजे सध्या बरोबर तसं मी मुंबईला चालूच पुढच्या महिन्यामध्ये राहायला. हा. शिफ्ट होता मुंबईला मी 1-2 महिन्यामध्ये. मग शॉप पण तिकडेच. हा ठीक आहे सगळं मला शिकायचं आहे थोडंसं एडिटिंग वगैरे काम वगैरे चांगलं शिकायचं आहे आणि पैसाही पण कमावतो म्हणून मी मुंबईला शिफ्ट होतो म्हणजे मार्च महिन्याच्या एंडिंगला. मी 2 महिने व्हायचे आता 2 महिन्यात जेवढं मला चांगला करता येईल तेवढं सगळ्यांना मी ज्या काम दाखवतो मग मुंबईला जाईल. मी मला व्हिडिओ आता मला मुंबईला कामात पडतील ना आणि ते डायरेक्ट मी कोणत्या कस्टमरचा व्हिडिओ नाही पडू शकेन त्यासाठी मला हे स्टोरेज नाही येतं म्हणजे माझ्याकडून. त्यांना आधी तुम्हाला दाखवावं लागेल की बघा कस्टमर झाले त्यांचा व्हिडिओ केला तेव्हा ते कन्वर्ट होतील माझ्याकडे. काम बहुत जरूरी आहे. चला भाजी घाबरू नको मी आहे ना घाबरत नाही. मला केसेस खूप आवडले. थँक्यू. म्हणजे कशी कर्ली हेअर्स आहे ना तर ते सब मी टिकत कोण नाही देतो. जास्त. अरे मी आहे ना तुला सांगलं मी आता कधी बी काय आठवण आली गरीबाची धावत दुकानात येऊन जायचं. किती वाजले सध्या? आता शाळेत 10:30 जास्त झाले आणि 11पेक्षा 11:30पेक्षा 11:30च्या जवळपास झाल्या शाळेत. माझा अंदाज आहे बस 15 अर्धा तर झालंच आहे. अर्धच बाकी आहे झालं बस पेटी. त्यांनी कसं तिकडे एंट्री नाही मिळाली तर मग झालं सर्व स्पेस झालं. ते कसं एंट्री नाही त्याला 5-10 रुपये तुमच्या खर्च पडायला ये म्हणा काय स्कूलवाले स्ट्रिक्ट आहे ना ऍक्च्युली म्हणून. सब होते आजच्या जमान्यात. लवकर निघून जाते. नाही काय मध्ये नको करा थोडंसं फास्ट कराय हां. असं. मला पैशावर म्हणायला पाहिजे चान्स लागले म्हणून पप्पाने म्हणायला पाहिजे. मला आवडली टेक्निकल वाटली कोणाला
करायचे अरे बिलकुल त्यांना सांगायचं पहिलेच पहिले हेच सांगायचं पैसे लागत नाही ते एकदम टकामध्ये पैसे लागतील या पैसे लागतील एवढे घेतात तेवढे घेतात सांगायचे ते फक्त व्हिडिओ काढतात कटिंगचे आणि चायनीजचे वगैरे त्यांना एक तसली दूर होऊन जाऊ पैसे लागत तेव्हा फ्रीमध्ये करतो ते स्टार्ट करून देते फक्त व्हिडिओ ठीक आहे हे त्यांना आधी सांगायचं आता कसं होतं चांगलं नाही बा फ्रीमध्ये कोणतं पण ते हे सांगत नाही व्हिडिओ काढत म्हणून मग त्याला त्याचा व्हिडिओ काढायला मग चेहरा निघल्या पाहिजे असं काही सांगायचं ना बाबा व्हिडिओ काढतो बा त्यांच्या टाईमला यूट्यूबमध्ये आपल्या आणि कामाला असे किती घेतात सेटिंगचे 400 मी असा करून बी देत नाही मला पैशासाठी मला पैशाची काही लेणं नाही मला कामाशी लेणं नाही जेवढा मी काम करतो मला कामात अजून सुधारणा जे काही मग मिस्टेक होते रिपेरिंग होते तुमच्याही बोला माझंही बोला दोघांचंही बोला कर बोला हो बोला काय नाही अरे असा कसा उद्यापर्यंत किती पाहिजे अरे उद्या 2 चार्जेस टिकेल 100%. बस पाणी नको लागू तशी एवढी मेहरबानी करशील पाणी लागला की आता ते जसे तसे लागते पाणी बस 10 मिनिटं अर्धेपेक्षा जास्त झाले थोडंसं बाकी आहे 4 भाग बाकी आहे बस 10 मिनिटं वेळ झाला तेवढं बाकी राहील चेकिंग करायला काही नाही तर करून पण केली कारण सारी किती करते ना मग ते टिकतच नाही असं काय बी राहिलं दोन जाईल दुकान नावाचं सांगायला नाही आता ह्या वस्तू जेवढ्या वस्तू काय कोण त्यासाठी आला तर पैसे पाहायला काय चाललं व्हिडिओ मी ज्या बनवीन तुला दाखवेन ठीक आहे व्हिडिओ बनायला मला अजून 5-7 दिवस लागतील मग तेव्हा जाऊन ते पोस्ट होणार का नाही माझ्याकडे बाकीचे व्हिडिओ बनवले आहेत ना पहिले त्याला पोस्ट करायला लागेल ना तुझा ना त्याच्या लिंकचा नंबर एवढं चांगला टेस्ट ते काय झाला आणि ते मोडून पण टाकली म्हणजे मोठी होतात का मोठी तर होतच आहे म्हणजे बॅलन्स वगैरे होते ना मग तुम्ही अनुजला पण ओळखता का अनुज गायकवाडचं मेकअप आर्टिस्ट का बरं छान होते ते मेकअप करून देते शिकवत नाही मला माझ्या ताईला तर शिकवलं शिकवलं तिला विचारच शिकवला का मग तो तिथं जात होती शिकवायला शिकवायला नाही पैसे खाल्ले त्या त्याला काम नाही त्याला शिकवता नाही तो कसं करता येत आणि काय पण माझ कस्टमर हो कोणाची मला ओळखत नाही हे जरा पहिले माझी पहिली दुकान होती 8-9 वर्षा पहिले हो का तू माझं दुकान तुझा भाऊ वगैरे तो आता का आता नाही पहिले आता जास्तच झालं ना ते आता पुन्हा पोरीमध्ये कन्वर्ट झाला आता पहिले पोरामध्ये कन्वर्ट होता
पोरासारखा राहतो तुला मग पोलीसारखा राहतो ना यंगडर यंग केल्यासारखा. तुला तो पण आहे का? हा सक्का त्याला एक भाऊ? भाऊ आहे, सध्या भाऊ आहे. तो पण त्याच्यासारखाच आहे का? नाही तो मी असं झालाय आज फक्त जो आम्ही जर आपण मैत्रीला राहते की जातो हा दुकानात, ठीक आहे. त्याची पैसा लागत नाही. आपण माझी तुला घेऊन जायला लागेल ना फक्त व्हिडिओ पाहिजे सांगा माहिती राहू कलर
आता नाही का तिचं पण नाही केस करू सेट वगैरे ना काय तुला जसं प्रस्तुत शिकव. थोडंसं इकडे कर, थोडंसं इकडे कर, थोडे मागे ठेव. हां हां कर. हात साईडला कर. हात ओके काय आता वनसाईडचं असं. आता मागेचे केस दाखव. हां साईड हां कर तसं. हां काय आता थोडंसं इकडे कर. मागांसारखे मी जसं कमी कसं माझ्याकडे बघ. आता इकडे थोडंसं थोडंसं इकडे थोडं मागे. हां बस बढिया. डन ठीक आहे. थँक्यू.